गणपती बाप्पा मोरया. आज गणपती बाप्पाच्या आवडीचे लाडू आपण तयार करणार आहोत. गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू तोंडात टाकताच विरघळणारे असे व कोणालाही जमेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने आपण तयार करणार आहोत. पण त्याआधी मी सुनीता, कुक विथ सुनीता पराते या चॅनलमध्ये मी तुमचे स्वागत करत आहे. चला तर बनवायला घेऊया. माझ्या मुलांना हे लाडू फारच आवडतात. मी उरलेल्या पोळ्यांचा सुद्धा गूळ टाकून अगदी मिक्सरमध्ये ग्राइंड करून सुद्धा हे लाडू तयार करत असते. पण आता आपण एक पारंपरिक पद्धतीने हे लाडू तयार करणार आहोत. सर्वात प्रथम मी एका बाउलमध्ये 2 कप असे गव्हाचे पीठ न चाळलेले घेतले तरी चालेल. मी तर न चाळताच घेतलेले आहे. आपल्याकडे जर जाडसर दळलेले नसतील तर आपण हे गव्हाचं पीठ घेतलं तरी चालू शकतं. यामध्ये मी प्रथम 3 टेबलस्पून असं मोहनासाठी तूप घालून घेत आहे. आणि आता त्यामध्ये मी 2 टेबलस्पून रवा देखील घालणार आहे. जर आपलं पीठ जाडसर नसेल तर आपण यामध्ये रवा घालू शकतो. यामध्ये मी रवा घातलेला आहे व हे तुपाचं मोहन हे व्यवस्थित पूर्ण पिठाला असं छान असं लागेल असं लावून घ्यायचं आहे. बघा, मी पूर्ण पिठाला अगदी कण आपल्याला हे तूप अगदी पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे आपले लाडू हे एकदम छान आणि खुसखुशीत बनतील. बघा, मला इथे थोडंसं पीठ हे कोरडं वाटतं आहे. त्यामुळे मी पुन्हा यामध्ये 1 टेबलस्पून तूप घालून घेत आहे. तूप मी साधंच असं वितळलेलंच घेत आहे. बघा, आता मी हे पूर्ण व्यवस्थित त्या पिठाला चोळून घेत आहे. बघा, किती छान असं रवाळ स्ट्रक्चर आलेलं आहे पिठाला. असं व्यवस्थित आपण हातामध्ये जर घेतलं आणि याची जर मूठ वळून बघितली तर ही मूठ जर वळली एकदम छान जर आली तर समजायचं की आपलं हे तुपाचं मोहन एकदम छान व्यवस्थित लागलेलं आहे. बघा, आता मी ही मूठ वळली, बघा किती छान असा गोळा तयार होत आहे. याचाच अर्थ की हे तूप आपल्या पिठाला खूपच छान लागलेलं आहे. बघा, असं छान व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 1 कप पाणी घेतलेलं आहे. ते पण कोमट केलेलं आहे मी. हे पाणी आपल्याला थोडं करून आपल्याला हे कणिक भिजवून घ्यायचे आहे. एकदम कडक, अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि मग हे कणिक आपल्याला भिजवून घ्यायचे आहे. बघा, या ठिकाणी तुम्ही दूध देखील घेऊ शकता. पण दूध जर टाकलं तर आपले लाडू हे 4-5 दिवसापेक्षा जास्त टिकणार नाही. पाणी टाकल्यामुळे आपले हे लाडू छान 8-15 दिवस तरी टिकतात. पण हे लाडू टिकेपर्यंत राहतच नाही. मुलांना इतके आवडतात की ते लगेच फस्त होतात. बघा, अशा प्रकारे मी हे कोमट पाणी यामध्ये टाकून एकदम असा घट्टसर असा गोळा तयार करून घेणार आहे. बघा, आता आपल्या इथे छान असा घट्टसर गोळा तयार झालेला आहे. बघा, छान असा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी 1 कप पाणी घेतलेलं होतं, त्यापैकी आपल्याला हे मी पाऊण कप पाणी वापरलं गेलेलं आहे. हे सर्वस्व तुमच्या पिठावर अवलंबून आहे. तुम्हाला किती पाणी जास्त लागू शकतं, कमी लागू शकतं. आता मी हे रेस्टिंगसाठी 10 मिनिटं तरी मी ठेवणार आहे. बघा, आता त्यानंतर 10 मिनिटानंतर मी ह्या पिठाचे छान असे गोळे काढून घेणार आहे. बघा, किती घट्ट गोळा असा छान असा तयार झालेला आहे. आता आपल्याला याचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी असे एकसारखे असे गोळे करून घेणार आहे. बघा, आता हे गोळे एक हातामध्ये घेऊन छान असे लांबट मुटकुळे असे दाबून आपले बोट त्याच्यामध्ये फसतील असे तयार करून घ्यायचे आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हे बघा, पुन्हा असे व्यवस्थित असे लांबट आकाराचे करून नंतर आपले बोट त्यामध्ये रुतवायचे आहे व अशा प्रकारे आपल्याला ह्या तयार करून घ्यायच्या आहे. बघा, छान आपले आता सगळेच्या सगळे हे तयार झालेले आहे गोळे. छान मोठ्या तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला हे
तुपामध्ये छान तळून घ्यायचे आहे. तुम्ही तेलामध्ये देखील तळू शकता. इथे मी अर्धा कप तूप वापरलेलं आहे. ह्या तुपामध्ये लो टू मीडियम गॅसवर आपल्याला हे सगळे मुठिया तळून घ्यायचे आहे. एका वेळेस 5-6 अशा मुठिया मी टाकून घेणार आहेत. तुपामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या. लो टू मीडियम गॅसवर आपल्याला ह्या मुठिया तळून घ्यायच्या आहे. गॅसची फ्लेम जोरात नाही करायची, नाही तर त्या वरतून शिजून जातील आणि आतमधला भाग हा कच्चाच राहील. बघा, अशा प्रकारे आता मी ह्या पलटवून घेत आहे. आपल्याला ह्या मुठ्यांचा कलर एकदमच चेंज करायचा नाही. अगदी बदामी कलरवर जरी तुम्ही केल्या तरी चालणार आहे. आणि खरपूस अशा तळून घ्यायच्या आहे. बघा, एकदम छान अशा खरपूस तळून घ्यायच्या आहे. गणपती बाप्पांना तर भरपूर सारे प्रकार आवडतात, त्यातला हा एक प्रकार आहे. मोदक तर आपण नेहमीच बनवतो, पण हा चुरमा लाडू हा देखील आवडणारा आहे आणि मुलांना देखील हे आवडतात. आणि एकदम पौष्टिक आहे. हे गव्हाच्या पिठाचे आहे व यामध्ये मी गूळ टाकलेला आहे. आता उरलेल्या अशा मुठ्या सगळ्याच्या सगळ्या मी आता स्लो गॅसवर अशा तळून घेणार आहे. बघा, सगळ्या आपल्या अशा मुठ्या ह्या तळून झालेल्या आहेत. आता आपल्याला एका प्लेटमध्ये ह्या सगळ्याच्या सगळ्या व्यवस्थित काढून घ्यायच्या आहे. या सगळ्या मुठ्या एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. बघा, आता ह्या सगळ्याच्या सगळ्या मुठ्या आपल्याला फॅनच्या खाली एकदम गार करून घ्यायच्या आहे. बघा, ह्या गार झाल्यानंतरच आपल्याला ह्या तोडून याचे बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करून मग मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचे आहे. जर आपण हे गरम असतानाच मिक्सरमधून जर आपण ग्राइंड करून घेतले तर याचा एक लगदाच तयार होईल, जे आपल्याला नको आहेत. बघा, आता हे छान असे गार झालेले आहेत. आता मी याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. मस्त एकदम गार झालेले आहे. अशा प्रकारे बघा किती छान तुटत आहे आणि एकदम आतून पण एकदम छान शिजलेले आहे. एकदम खुसखुशीत झालेले आहेत. बघा, हे सगळ्याच्या सगळ्या मी तोडून घेतलेले आहे. जराही कोमट नको, एकदम गार झालेल्या पाहिजे. आता मी ह्या थोड्या थोड्या मिक्सरमधून ग्राइंड करून घेणार आहे. ग्राइंड करताना देखील पल्स मोडवर ठेवूनच ग्राइंड करायचं आहे आणि एकदम खूप असं फाईन पेस्ट करायची नाही आपल्याला. अगदी रवाळ टेक्स्चर राहायला पाहिजे. बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे ग्राइंड करून घ्यायचं आहे. यानंतर तुम्ही हे जाड चाळणीने देखील गाळू शकता. जर त्यामध्ये थोडे थोडे मोठे तुकडे जर राहिले असतील तर तुम्ही हे जाड चाळणीने गाळून घेऊ शकता. इथे मला गाळायची गरज पडलेली नाहीये, त्यामुळे मी आता हे सगळीच्या सगळी मुठ्या जी आहे ह्या मिक्सरमधून ग्राइंड करून घेत आहे. बघा, बघा किती छान मस्त अगदी रवाळ टेक्स्चर आलेलं आहे. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील अगदी तळून घालू शकता, पण यामध्ये मी कोकोनटचा किस जो आहे, सुक्या नारळाचा किस, तो घालून घेत आहे. आवडीप्रमाणे मी इथे 2 टेबलस्पून घालून घेतलेला आहे. आता हे सगळं मिश्रण मिक्स करायचं आहे. बघा, आता इथे आपण ज्या तुपामध्ये मुठ्या तळून घेतलेल्या होत्या त्याच तुपामध्ये मी 1 कप हा गूळ किसून घेतलेला आहे व तो आता तूप छान गरम झालेला आहे. आपलं गॅस बंदच करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे गूळ
या तुपामध्ये वितळून घ्यायचा आहे. जर गॅस चालूच ठेवला तर मग याचा पाक तयार होईल, आपल्याला गुळाचा पाक तयार करायचा नाहीये. छान असा वितळल्यानंतर मी इथे जायफळची पावडर टाकून घेतलेली आहे. बघा, आता हे सगळंच्या सगळं मिश्रण आपल्याला ओतून घ्यायचं आहे. आपण जे केलेलं मिश्रण आहे मोठ्यांचं, त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं आहे. आता हे गरम असल्यामुळे आपल्याला झाऱ्याने एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा, आता आपण हात लावू शकू इथपर्यंत आपल्याला छान गार करून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तुम्ही यामध्ये मनुके देखील तुपामध्ये तळून घालू शकता. बघा, किती छान आपला हा लाडू वळला जात आहे. अशा प्रकारे हा लाडू वळल्यानंतर आपण इथे एका डिश मध्ये आपण खसखस घेतलेली आहे व खसखस वरतून लावून घेणार आहे. बघा किती छान दिसत आहे. अशा प्रकारे मी आता हे सगळे लाडू वळवून घेत आहे व सगळ्यांना अशी खसखस लावून घेत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका व बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. बघा किती छान सगळेचे सगळे लाडू आपले छान तयार झालेले आहे. अगदी हे परफेक्ट मेजरमेंटने आपले हे सगळे लाडू तयार झालेले आहे. अशा प्रकारे सगळे लाडू मी आता तयार करून घेत आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. सगळ्यांना आवडणारे असे हे लाडू एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने नवीन व्यक्ती देखील करू शकतो. इतक्या सोप्या पद्धतीने हे लाडू होतात. तुम्हाला जर तळायचे नसेल तर याचे पोळ्या, जाड पोळ्या करून तव्यावर देखील आपण शेकू शकतो. शेकून झाल्यानंतर मिक्सर मधून बारीक तुकडे करून देखील आपण ग्राइंड करून बाकीची सगळी पद्धत अशीच, पुढची सगळी पद्धत आपल्याला अशीच करायची आहे. बघा किती छान दिसत आहेत लाडू. तोंडात टाकताच विरघळणारे असे हे गणपती बाप्पाच्या आवडीचे चुरम्याचे लाडू आपले तयार झालेले आहेत. बघा, मी एक तुम्हाला तोडून दाखवते. त्याच्यातलं स्ट्रक्चर वगैरे किती छान आलेलं आहे. बघा, बघता क्षणी खाण्याची इच्छा होते. एकदम छान असे लाडू तयार झालेले आहे. नक्की करून बघा. धन्यवाद.